मुंबईतील लोअर परळच्या सेंच्युरी मिल्सच्या भूखंडाचा तब्बल 1351 कोटी रुपयांचा लिलाव करण्यात आलेला आहे। 23,822 चौरस मीटरच्या या भूखंडासाठी पेडर रियालिटीनं सर्वाधिक बोली लावली। आता या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळणार आहे। 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या भूखंडावर 23 इमारती आणि 476 सदनिका असून पात्र गिरणी कामगारांच्या कुटुंबांचं पुनर्वसनही याच पुनर्विकासाचा भाग असेल। यामुळे या कोट्यवधींच्या भूखंडाच्या लिलावाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। सेंच्युरी मिल इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। सध्या मी मुंबईतील लोअर परळ आणि वरळीतील सेंच्युरी मिल परिसरात आहे आणि सेंच्युरी मिलचा हा सगळा परिसर साधारणपणे आपण बघितला, हा भूखंड 23,822 चौरस मीटरचा हा भूखंड आहे, ज्याची लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास येते। या सगळ्यामध्ये 1351 कोटी रुपयांचा हा लिलाव करण्यात येतोय आणि पेडर रियालिटीने सर्वाधिक ही बोली लावलेली आहे 1351 कोटींची। आपण बघितलं, सेंच्युरी मिलला एक इतिहास आहे, 100 वर्ष जुना इतिहास आहे, कारण 1927 साली ही सेंच्युरी मिलला सुरुवात झाली आणि सुरुवातीला म्हणजे 1927ला 28 वर्षाच्या भाडेतत्वावर ही सगळी जमीन सेंच्युरी स्पिनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला दिली होती आणि त्यानंतर हजारो गिरणी कामगार इथे काम करायचे। त्यानंतर ही संपूर्ण आपण बघितलं तर सेंच्युरी मिल बंद पडली आणि सेंच्युरी मिल बंद पडल्यानंतर या सगळ्या भूखंडाचं प्रकरण आधी मुंबई उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या बाजूने हा निर्णय लागला आणि त्यानंतर ही आता लिलाव प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आज सुधार समितीमध्ये या सगळ्या संबंधीचा जो प्रस्ताव आहे तो येणार आहे आणि याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडेल। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।